पुढच्या बातमीकडे वळूयात। पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश होणार आहे। पुरंदर तालुक्यामधल्या नीरा इथे माऊलींच्या पादुकांना शाही नीरा स्नान घातलं जाईल। आज माऊलींची पालखी लोणंदमध्ये विसावणार आहे, तर आज आणि उद्या 2 दिवस पालखीचा फलटणमध्ये मुक्काम असेल। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संतोष, एक एक पाऊल पुढे टाकत वारी जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतीये आणि आज माऊलींची पालखी लोणंदमध्ये विसावणार आहे। कसा माहोल तुम्ही अनुभवताय? नक्कीच वृषाली, खरं तर आपण पाहिलं तर सध्या मी नीरा नदीच्या तीरावर आहे आणि आज एक महत्त्वाचा टप्पा जो ह्या सोहळ्याचा असतो तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं जे पादुकांचं जे स्नान आहे ते या नीरा तीरावर होणार आहे। आणि या अनुषंगानं सातारा जिल्हा प्रशासनानं मोठी अशी जय्यत तयारी केलेली एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर नीरा नदीवर आता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक भाविक जे आहेत ते हे नीरा नदीतील माऊलींच्या पादुकांचे स्नान पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले एकूणच पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं या नीरा नदीमध्ये आता सध्या पाणी सोडण्यात आल्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं काही प्रमाणात आपण पाहिलं तर या ठिकाणी ट्रेकर्सच्या टीम देखील या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि सध्या या ठिकाणी वारकरी जे आहेत ते स्नान करत आहेत, त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष या ठिकाणी काळजी घेतली जात आहे। साधारणतः 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या ठिकाणीच आपण जो हा भाग पाहतोय या ठिकाणी हा जो सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले एकूणच पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।